मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सर्वांना शुभ सकाळ. तर सकाळी आज चहा आता पहिला ठेवलेला आहे, चहापासून सुरुवात करते. तर आई दादा पण आल्या तर म्हटलं आधी चहा पिऊया आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक पण करणार आहे. आज दिवसभर काय काय करणार आहे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, तर कंटिन्यू राहा. चला, काय करताय दोघं? हाय कर आई. हाय कर. बाय. काय बनवते ते मम्मी? चिकन. चिकन रस्सा का सुक्क? नाही, चिकन बनवते, रस्सा बनवते, ओ मसाला बनवते आणि इकडे कुकर लावला. म्हणजे लवकरच बनते ते. हो, पटकन. आई बघ काय करते, आई लसूण सोलते. आई लसूण सोलते ते का? लसूण सोलते बाळा. मम्मी जरा काय करणार? बाबा झोपले ते, जरा चिकनची भाजी स्पायसी बनव. स्पायसी खाऊशी वाटले आज. छान बनणार मसाला चालू. दहा 80-85 नाही, तेवढंच आहे. पहिले लवकर लग्न व्हायचे आई. माहिती आहे मला. माझ्या आईचा 11 छोटे होते हात धुते. थांबा, मला सोबत केलंय. माझं चपाती भाकरी होईपर्यंत एवढं काम झालंय. आणखीन चालूच आहे. तर इथे मटण झालेलं आहे शिजून. आता ह्याला फोडणी द्यायची आहे. इकडे मसालाही मी भाजून ठेवलेला आहे. इकडे भाकरी कंप्लीट झाल्यात आणि ही आर्यनची छोटीशी भाकरी. आता हे आर्यनवरती, आर्यनला बघायचे की टम्म फुगणार आहे की नाही. आर्यन काय वाटतंय? फुगन. हा, अरे बापरे, फुगली की. आर्यन सारखीच फुगते. आर्यन पण आमचा असाच कधी कधी फुगतो. अरे बापरे. रोटी बनली तर. हो, रोटी आणि ओय छान झाली. अरे बापरे. तर आर्यनची पण भाकरी मस्त अशी टम्म फुगली, बघू शकता. आर्यन पण कधी कधी असा टम्म फुगतो, त्याच्यामुळे भाकर पण फुगली आहे. तर छोटीशी पण मस्त अशी झालेली आहे. तर चला, आता भाकरी झाल्यात, आता फोडणी देणार आहे मटन सॉरी चिकनला. तर चला, आता भाजी पण करून घेते. हा सगळा पसारा एवढा झालेला आहे. आता सगळं एकदमच मला बराचसा वेळ जाणार आहे. जेवण झाल्याच्या नंतरच मी भांडी क्लीन करणार आहे. तर बराचसा वेळ माझा आता किचन मध्ये आज जाणार आहे. तर चला, आता भाजी पण टाकून घेते, कारण की ह्यांना जायचं आहे, त्यामुळे थोडीशी पटपट आवरायला लागणार आहे मला. मसाला बनवलेला आहे, बघू शकते. ते खोबरं, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि आपलं कांदा. तर छान असा फ्राय केलेला आहे आणि असा मसाला बनवते. कोथिंबीर मी टाकत नाही मसाल्यामध्ये, भाजीची टेस्ट चेंज होती, त्यामुळे असं काही भाजून घेत असते. ह्याला आता बारीक पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरला. तर चला, बनवून घेते आणि पटकन भाजी होते. भाजी खूप टेस्टी बनते. कोथिंबीर टाकली ना, भाजीचा कलर जो पाहिजे ना तो येत नाही मसाल्यामुळे. तर कोथिंबीर मी नंतर कट करून टाकत असते, त्यामुळे मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकत नाही नॉनव्हेजच्या. झालं का जेवण? हो, झाले. आता भांडी धुवून घेते. भाजी टाकली. आता म्हणजे जरा वेळ भाजी होईपर्यंत भांडी पण झाली माझी. किती भांडी होती. आणि आता जेवल्याच्या नंतर बी बरीचशी भांडी पडते, म्हणून मग आई म्हणजे भांडी धुवून टाकली. परत जरा थोडीशी कमी पडते मी, त्यामुळे मग भांडी धुवायला घेतली मी. भाजी होते बघ तिकडं, आणि तिकडं माझी भांडी पण चालली. आता भांडी पण आणत बऱ्यापैकी होतं. तर भांडी झाली माझी आणि भाजी पण आता कंप्लीट झाली. तर भाजी दाखवते तुम्हाला एक डेऱ्या. आणि
तर बघू शकता किती छान अशी तरी आली भाजीला आणि खरंच खूप टेस्टी बनते आणि कलरही बघू शकता तुम्ही. तर मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे. भाजीला खूप तर छान आता तरी जेवण आली होती, करणार आहे भाजी खूप सगळे. छान झाली होती. तर आम्ही इथे सगळे जेवायला बसलो होतो आणि सगळे असे एकत्र जेवायला बसले की खूप छान वाटतं. आजचा दिवसही खूप छान गेला होता आणि खरंच खूप छान वाटत होतं. सगळे असे एकत्र होते. आता ह्यांनाही जायचं होतं पण हे थांबले होते, गडबड होते त्यांना, पण आई दादा आल्यामुळे थांबले ते. आणि जेवण वगैरे केल्याच्या नंतर पण गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतरून ते निघाले होते. तर दादा आल्यापासून दादांना खूप जास्त चिडवत होते हे, पण दादा काही चिडले नाही. शेवटपर्यंत जाईपर्यंत यांचा प्रयत्न चालू होता. दादा ह्यांच्यावरती चिडत नाही. दादाही खूप कॉमेडी करतात आणि दादांना माहिती आहे हे चिडवतात, त्यामुळे दादा काही चिडलेच नाही शेवटपर्यंत. चॉकलेट एकच आमच्या घरात खाणारा व्यक्ती आहे. 4 पण एवढं वर्ष कुणी आलं ना काय करायचं? दादा असू दे मला. आता हेही निघाले होते आणि स्टफी बघू शकता कसं गाडीवरती बसलाय. असं रोज त्याचं चालू असतं आणि त्याचं लाड केल्याशिवाय त्यांना काही जाऊन देत नाही. तर आता मी चहा ठेवते. आवाजामध्ये तुम्हाला थोडासा वेगळं जाणवत असेल, तर 2-4 दिवस झाले व्हिडिओ पण त्यामुळेच येत नाहीयेत. माझा आवाज जाम झालाय, घसा पूर्ण जाम झालाय आणि आज मला सकाळी थोडंसं व्यवस्थित वाटत होतं म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली. पण आता दुपारच्या नंतरून आहे ना परत जाम वाटायला लागलाय मला आवाज. तर आता मी चहा ठेवते, 4:45 झाल्यात. आई दादा पण निघतील तर म्हणलं मी चहा ठेवते, चहा वगैरे घेऊया, त्याच्यानंतर मग ते जाते. तर चला चहा ठेवते मी. तर आज तिघांसाठी चहा ठेवला. रोज मी एकटीच असते आणि तेही कधी कधी मी चहा घेत नाही, पण आज आई दादा होते आणि त्यामुळे इथे चहा ठेवला होता मी. आता गरम खूप जास्त होते त्यामुळे चहा थोडा कमीच घेते मी. आणि असं कोणीतरी असेल आपल्याबरोबर चहा घ्यायला तर खूप छान वाटतं. एकटीला थोडंसं नको वाटतं मला. आणि हे चहा घेत नाहीत, सकाळचं पण नाही, सकाळचं पण मला एकटीलाच घ्यायला लागतं आणि संध्याकाळी पण खूप रेअरली एकच बारीला ते माझ्याबरोबर चहा घेतात, नाही तर चहा घेत नाहीत. तर आता इथे आमच्या तिघांसाठी मी ठेवला होता आणि खूप छान वाटत होतं की आज कोणीतरी आहे माझ्याबरोबर चहा घेण्यासाठी. तर आम्ही तिघांनी ते मस्त गप्पा मारत मारत चहा घेतला. खूप छान वाटत होतं. आणि आता 5 वाजल्या होत्या आणि दिवस पण आता मावळायला लागला होता. बराच वेळ होते आणि त्याच्यानंतर पण बराच वेळ ते थांबले. 6 वाजेपर्यंत होते. बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यानंतर निघता बराचसा वेळ गेला त्यांना. तर इथे गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर आई दादा पण निघाले होते. कढीपत्ता देऊ काय तुम्हाला? केवढा झालाय बघितला का? लय आता ह्याची कटिंग करायची मला. पाणी नाही इकडे हे बघ, हे म्हणलं हे बारीक कर. सगळं कट करणार आहे. आता पाऊस चालू झाला ना, ह्याची सगळ्याची कटिंग करणार. कढीपत्ता पण आहे ना इथपर्यंत ठेवणार आहे. देऊ का थोडस मग? आता दुसरं बघा घेतली का फुलं? ढकल मागणं ढकल. चालतंय, हळू जावं दादा. तर आई दादा पण आता गेले आणि आता मी पण व्हिडिओला इथंच थांबवणार आहे.
माझा आवाज परत जाम झालाय आणि चेहरा पण बघू शकता पूर्ण असं चेहऱ्याला सूज आल्यागत वाटते मला थोडी थोडी. तर घसा जाम झालाय कारण की पाणी मी थंड पिले होते आणि त्यामुळं 3-4 दिवस झालं माझा हा घशाचा हाल झालेला आहे. आणि आज पण मी पाणी दुपारच्या नंतर थोडं व्यवस्थित वाटत होतं पण गरम खूप जास्त होते त्यामुळं मग मी पाणी थोडंच नॉर्मल थंड पिले तर परत जाम झाला माझा घसा. तर त्यामुळे मग आता व्हिडिओ पण इथंच थांबवते मी. तर भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय.